ओके. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी संदीप राऊत. आज आपण शिकणार आहोत लेसन 3 पॉलिटिकल पार्टी, ज्याला म्हटलं जातं राजकीय पक्ष. ओके. तर यापूर्वी आपण मागील पाठात इन द लास्ट चॅप्टर वी स्टडीड द वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड इलेक्शन प्रोसिजर. म्हणजे मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रिया, त्याचे स्वरूप हे समजून घेतले. बरोबर. पॉलिटिकल पार्टीज आर लिंक दॅट कनेक्ट कॉमन पीपल, डेमोक्रेसी, रिप्रेझेंटेशन अँड इलेक्शन्स. बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजेच काय असतो तो राजकीय पक्ष. बघा, सामान्य जनता, आपली डेमोक्रेसी आहे, त्याचं प्रतिनिधित्व आहे, आणि इलेक्शन्स आहेत म्हणजे निवडणुका आहेत, आणि त्यांना जोडणारा, त्यांना रिप्रेझेंट करणारा जो इथे सांगण्यात आलेला जो दुवा आहे तो म्हणजे असतो राजकीय पक्ष, पॉलिटिकल पार्टीज. वॉट एव्हर वी रीड or hear about politics is related to the political parties. Political parties exist in all democratic system. In fact, political parties compete with each other only in a democracy. Okay, in this chapter we will study the political party system in India. बघा, आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते, म्हणजे पार्टीशी संबंधित असते. तर राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थामध्ये असते. बरोबर. म्हणजे राजकीय पक्षांचे अस्तित्व जिथे जिथे लोकशाही आहे, जिथे जिथे ज्या डेमोक्रेटिक कंट्रीज आहेत तर तिथे लोकशाही असणार, आणि जिथे लोकशाही आहे जिथे ज्या डेमोक्रेटिक कंट्रीज आहेत तर तिथे राजकीय पक्षसुद्धा असणार आणि असतातच. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात म्हणजे या पाठात आपण इन दिस चॅप्टर वी विल स्टडी द पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन इंडिया. ओके. इन युअर स्कूल अँड द सराउंडिंग्स यू मस्ट हॅव सम ग्रुप्स, इन्स्ट्रक्शन, ऑर्गनायझेशन, वर्किंग, अचीव सम ऑब्जेक्टिव्ह. बघा, यामध्ये महत्त्वाचं काय सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या शाळेत किंवा परिसरात तुम्ही अनेक गट, म्हणजे इथे दिलेलं आहे, इथे ग्रुप्स, इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन, वर्किंग टू अचीव सम ऑब्जेक्टिव्ह. बघा, इथे म्हणू आपण की काही ऑब्जेक्टिव्ज असतात, काही गट, संस्था आणि संघटनाचे. बरोबर. ते कुठल्या तरी कामाचा काय करतात, पाठपुरावा करताना आपल्याला दिसतात. आता सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना पुढाकार घेते. बरोबर. काही सार्वजनिक काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवायचे कोणी, तर त्यासाठी कुठली तरी एक संस्था. बरोबर. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना पुढाकार घेते, एखादी संस्था पुढाकार घेते. इथे दिलेलं आहे की यू मस्ट हॅव सीन सम ग्रुप्स, इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन, वर्किंग टू अचीव सम ऑब्जेक्टिव्ह. सम ऑर्गनायझेशन टेक इनिशिएटिव्स इन रिझॉल्विंग सोशल प्रॉब्लेम. बरोबर. काही जे सार्वजनिक प्रॉब्लेम असतात, काही जे समाजाचे प्रॉब्लेम असतात ते कोणी सोडवायचे तर त्यासाठी संघटना काही पुढाकार घेतात. यू मे हॅव रीड अबाउट द व्हेरियस मुवमेंट्स अँड देअर वर्क्स जस्ट ॲज देअर ॲक्टिव्ह ग्रुप्स, इन्स्टिट्यूशन अँड मुवमेंट्स. सिमिलरली देअर आर पॉलिटिकल पार्टी हू कंटेस्ट इलेक्शन. बघा, याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे परत की विविध चळवळींच्या आंदोलनाविषयी तुम्ही वाचता. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याचप्रमाणे राजकीय पक्ष निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. बरोबर. आता पुढे काय सांगण्यात आलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीज आर ऑल्सो काइंड ऑफ सोशल ऑर्गनायझेशन. बघा, महत्त्वाचं एक लाईन इथे जी दिलेली आहे की काय, पॉलिटिकल पार्टीज. बरोबर. पॉलिटिकल पार्टीज are also kind of social organization, but there is a difference between political parties and other institution and organization. बघा,
आता राजकीय पक्ष एक प्रकारची सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे त्यांची कार्यपद्धती मात्र वेगळी असते. म्हणजे काही संस्था असतात, बरोबर, काही सामाजिक संस्था असतात, त्यासुद्धा समाजाचे जे काही प्रश्न आहेत त्यावरचे सोडवण्याचे काम करतात. पॉलिटिकल पार्टीजसुद्धा आहेत, परंतु या दोन्हींचे कार्य काय आहेत, वेगवेगळे आहेत, बरोबर. तर इथे सांगण्यात आलेलं आहे की बट देअर डिफरन्स बिटवीन पॉलिटिकल पार्टीज अदर इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन इन सोसायटी, द डिफरन्स इज इन द गोल अँड स्टाईल ऑफ वर्किंग ऑफ पॉलिटिकल पार्टी. बघा इथे महत्त्वाचं जे सांगण्यात आलेलं आहे ते काय सांगण्यात आलेलं आहे की द डिफरन्स, इथे जी लाईन आहे, द डिफरन्स इन द गोल अँड स्टाईल वर्किंग ऑफ पॉलिटिकल पार्टीज अँड अदर ऑर्गनायझेशन. ऑन दिस बॅकग्राऊंड we can say that when people form organization with the objective of achieving political power and participate in the electoral process, such organization are called political parties. बघा इथे एक पॉलिटिकल पार्टीची डेफिनेशन इथे क्लिअर केलेली आहे की व्हॉट इज द पॉलिटिकल पार्टी. तर पॉलिटिकल पार्टीज म्हणजेच काय, व्हॉट इज पॉलिटिकल पार्टी. तर बघा इथे तुम्ही बघू शकता काय, वी कॅन से दॅट वेन पीपल फॉर्म ऑर्गनायझेशन अँड विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अचिव्हिंग पॉलिटिकल पॉवर्स, पार्टिसिपेट इन इलेक्ट्रोल प्रोसेस, सच ऑर्गनायझेशन आर कॉल्ड पॉलिटिकल पार्टीज. म्हणजेच काय की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते, बरोबर. इट्स कॉल्ड पॉलिटिकल पार्टीज. पॉलिटिकल पार्टीज thus can be described as a group of people who aim to contest elections, win election and get power and establish the government of their party. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवू. व्हॉट इज पॉलिटिकल पार्टी. द राजकीय पक्ष, पॉलिटिकल पार्टीज म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवू, ती जिंकण्यासाठी विन इलेक्शन्स, ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून, वी गेट पॉवर, त्यानंतर आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. विन इलेक्शन अँड गेट पॉवर अँड इस्टॅब्लिश द गव्हर्नमेंट ऑफ देअर पार्टी. ओके, तर इथे एक जी कन्सेप्ट क्लिअर करण्यात आलेली आहे महत्त्वाची, ती काय आहे तर व्हॉट इज पॉलिटिकल पार्टी, बरोबर. व्हॉट इज पॉलिटिकल पार्टी. तर इथे तुम्ही बघू शकता व्हॉट इज पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे काय, असा हा प्रश्न येऊ शकतो. तर तिथे तुम्ही त्याची जी डेफिनेशन आहे, बरोबर, त्याची जी डेफिनेशन आहे ती इथे क्लिअर झालेली आहे की राजकीय पक्ष म्हणजे काय, बरोबर. आता समोर नेक्स्ट पॅराग्राफ जो आहे तो फॉलोइंग आर सम इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉलिटिकल पार्टीज. म्हणजेच बघा राजकीय पक्षांची ज्याला म्हणू आपण कॅरेक्टरिस्टिक, ज्याला आपण ठळक वैशिष्ट्ये म्हणू, ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज टू बी इन पॉवर. बघा टू बी इन पॉवर म्हणजे राजकीय पक्ष आहे त्याचं एक महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते एम ज्याला म्हणू आपण टू बी इन पॉवर म्हणजेच काय, सत्ता मिळविणे. म्हणजेच काय, सत्ता मिळविणे. काय तर सत्ता मिळविणे आहे ना, सत्ता मिळविणे, बरोबर. समोर बघू आपण टू बी इन पॉवर म्हणजेच काय. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की अचिव्हिंग पॉवर थ्रू इलेक्शन इज इन मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टी. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच काय असतो त्यांचा एक गोल असतो, एक मेन ऑब्जेक्टिव्ह असतो पॉलिटिकल पार्टीचा, सत्ता मिळविणे. Thus the different political parties compete with each other to get a power. There is nothing wrong in this competition, but the competition should be fair. बघा त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. म्हणजे एक्झॅक्ट निवडणूक आहे, इलेक्शन आहेत आणि त्यामध्ये एकच पार्टीचे उमेदवार नसतात तर अनेक पार्टीचे विरोधी पार्टी, म्हणजे तिथे अनेक पार्टीचे उमेदवार तिथे इलेक्शनमध्ये उभे राहतात, बरोबर.
आणि ते त्यांची एकमेक